देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेला स्किल डेव्हलपमेंटची जोड देण्याच्या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन न्यू दिल्ली यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन बरोबरच भारत सरकारच्या त्याचबरोबर विविध राज्य सरकारांच्या माध्यमातून देखील स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या योजना सुरू केलेल्या आपण पाहत आहोत. तथापि UGCच्या माध्यमातून या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या युवक युवतींना कौशल्याचं शिक्षण देण्याच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या योजना आजतागायत राबवल्या गेल्याचे देखील आपण पाहिलेले आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या माध्यमातून करिअर ओरिएंटेड कोर्सेस म्हणजेच COC कोर्सेसची योजना, नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, नॅशनल व्होकेशनल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, भारत सरकारच्या माध्यमातून स्थापन केलेली विविध प्रकारचे सेक्टर स्किल काउन्सिल्स, UGCच्या माध्यमातून राबवण्यात आलेली BHOK बॅचलर ऑफ व्होकेशन, MHOK मास्टर ऑफ व्होकेशन यासारख्या नवीन डिग्री प्रोग्राम, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपची स्थापना, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, इंडिया इंटरनॅशनल स्किल सेंटर्स. त्याचबरोबर 2020मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून पदवी त्याचबरोबर पदव्युत्तर शिक्षणामध्ये देखील स्किल डेव्हलपमेंट, व्होकेशनल स्किल यासारख्या विषयांचा समावेश आणि डिसेंबर 2023मध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या अनुषंगाने नवीन गाईडलाईन जारी केलेले आहेत. हे सर्व प्रयत्न प्रामुख्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020च्या फ्रेमवर्कमध्ये सध्या आपणास सुरू असल्याचे दिसून येत आहे. या सर्वांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये अनेक वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण बाबींचा समावेश प्रोग्राम स्ट्रक्चरमध्ये करण्यात आलेला आहे. पूर्वीच्या अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीच्या प्रोग्राम स्ट्रक्चरमध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले आहेत. पूर्वी केवळ 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आणि 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम होता. मात्र सध्या यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. सध्या अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राममध्ये 3 वर्ष आणि 4 वर्षाचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच यामध्ये मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्रीचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेमध्ये चालवले जाणारे अंडर ग्रॅज्युएट त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये इंटरडिसिप्लिनरी अप्रोच निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन प्रोग्राम स्ट्रक्चर देण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये एका विशिष्ट विद्याशाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी इतर विद्याशाखेतील देखील काही विषय, काही कोर्सेस निवडून आपला अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. त्यानुसार सध्या विविध स्वायत्त महाविद्यालये, विद्यापीठे त्याचबरोबर ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये आपले प्रोग्राम स्ट्रक्चर रिडिझाईन करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. किंबहुना ॲटॉनॉमस कॉलेजेस व विद्यापीठांच्यामध्ये हे नवीन प्रकारचे प्रोग्राम स्ट्रक्चर इम्प्लिमेंटेशन देखील सुरू झालेले आहे. महाराष्ट्राचा विचार करता जून 2024पासून या महाराष्ट्रातील ॲफिलिएटेड महाविद्यालयांमध्ये देखील अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रोग्राम स्ट्रक्चर हे इम्प्लिमेंट केले जाणार आहे. या प्रोग्राम स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्याने जो नाविन्यपूर्ण भाग जो आणलेला आहे तो जर आपण पाहिला तर त्यामध्ये प्रामुख्याने ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सेस, व्होकेशनल स्किल कोर्सेस, स्किल एन्हान्समेंट कोर्सेस,
इंडियन नॉलेज सिस्टम, को-करिक्युलर कोर्सेस, इंटर्नशिप, ऑन द जॉब ट्रेनिंग अँड अप्रेंटिसशिप अशा प्रकारच्या बाबी यामध्ये आणण्यात आलेल्या आहेत. आणि यालाच जोड देण्याच्या अनुषंगाने युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने नुकतेच त्या ठिकाणी शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट सर्टिफिकेट कोर्सेस लॉन्च करण्याच्या अनुषंगाने स्पेसिफिक गाईडलाईन्स या जारी केलेल्या आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने जे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम घेणारे विद्यार्थी आहेत की त्यांना जॉब मार्केटच्या रिक्वायरमेंटच्या अनुषंगाने आवश्यक असणारे जे स्किल्स आहेत, ॲडिशनल स्किल्स आहेत, ॲडिशनल कॉम्पिटन्सीज आहेत, त्या इन्हान्स करण्याच्या अनुषंगाने या कोर्सेसचा निश्चितपणे त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. अर्थात सध्या देशभरातल्या वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्थांच्यामध्ये अशा प्रकारचे शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस हे राबवले जातात. मात्र त्यामध्ये एकवाक्यता असल्याचे दिसून येत नाही. त्याचबरोबर त्यामध्ये क्रेडिट ट्रान्सफरचे मेकॅनिझम देखील अस्तित्वात असलेले दिसत नाही. काही उच्च शिक्षण संस्था क्रेडिट ट्रान्सफर मेकॅनिझम त्याचबरोबर प्रॉपर सर्टिफिकेशन प्रोसेस हे राबवतात. मात्र सर्वच शिक्षण संस्थांच्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था ही असल्याचे दिसून येत नाही. आणि याकरिताच कदाचित युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने या सर्व कोर्सेसमध्ये एकवाक्यता आणण्याच्या अनुषंगाने अशा प्रकारच्या स्वतंत्र आणि स्पेसिफिक गाईडलाईन या इश्यू केलेल्या आहेत. या गाईडलाईन इश्यू करण्याच्या पाठीमागे प्रामुख्याने असणारे काही ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिले तर त्यामध्ये 6 महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्स हे डिफाईन करण्यात आलेले आहेत, की त्यामधला पहिलं जर ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिला तर त्यामध्ये टू फॉर्म्युलेट द प्रिमाइस फॉर द इंटिग्रेटिंग स्किलिंग इन टू द हायर एज्युकेशन ॲट ऑल लेवल्स अँड for introducing short-term industry-relevant courses, certificate courses in the higher educational institute to bridge the skill gap. इंडस्ट्री आणि हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स यांच्यामध्ये असणारी जी काही स्किल गॅप आहे ती स्किल गॅप ब्रिज करण्याच्या अनुषंगाने हे प्रोग्राम भविष्यात काम करतील. सेकंड ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिलं तर त्यामध्ये to provide holistic and specialized education with a focus on practical training, enabling individuals to acquire hands-on experience and develop a deep understanding of the industry practices and standard to enhance the employability of the learners through the skill development. यामध्ये प्रामुख्याने प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग, स्किल ट्रेनिंग, हँड्स ऑन प्रॅक्टिस त्याचबरोबर एम्प्लॉयबिलिटी एन्हान्स करण्याच्या अनुषंगाने स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी हे कोर्सेस असतील. टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ॲट द वर्कप्लेस थ्रू द अपस्किलिंग अँड रिस्किलिंग. इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जाणाऱ्या युवक युवतींच्यामध्ये अपस्किलिंग करणे त्याचबरोबर रिस्किलिंग करणे यासाठी आवश्यक असणारे कोर्सेस देखील या स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या माध्यमातून या युवकांना उपलब्ध होतील. चौथा ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये टू एनकरेज द इंट्रोडक्शन ऑफ डिमांड बेस्ड स्पेसिफिक स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस इन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स कीपिंग इन व्ह्यू द रिजनल अँड लोकल रिक्वायरमेंट ॲज वेल. यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे डिमांड बेसिस, जे ऑन डिमांड असे काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच युनिव्हर्सिटीज आणि सिनियर कॉलेजेस यांच्या माध्यमातून राबवणे अपेक्षित आहे. फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह आहे टू युटिलाइज द एक्सपर्टाईज ऑफ द स्किल प्रॅक्टिशनर, प्रोफेशनल, इंडस्ट्री एक्सपर्ट्स फॉर द ट्रेनिंग टू द स्किल वर्कफोर्स. इंडस्ट्रीमध्ये असणारे जे प्रॅक्टिशनर आहेत, प्रोफेशनल आहेत, एक्सपर्ट आहेत की त्यांचा उपयोग अशा प्रकारच्या स्किल ट्रेनिंगसाठी करून घेणं हा देखील या पॉलिसी डॉक्युमेंटच्या पाठीमागचा महत्त्वाचा हेतू आहे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे टू स्ट्रेंथन द हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स इंडस्ट्री लिंकेजेस थ्रू दी इंटर्नशिप अँड ऑन दी जॉब ट्रेनिंग प्रोग्राम्स. या सर्वांच्या माध्यमातून उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये व विद्यापीठे आणि इंडस्ट्रियल सेक्टर याच्यामध्ये लिंकेज प्रस्थापित करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयोग असल्याच्या देखील आपल्याला यामध्ये दिसून येईल. यामध्ये प्रामुख्याने जो टार्गेट ग्रुप आहे तो म्हणजे 10+2 सिनियर सेकंडरी एक्झामिनेशन क्वालिफाईड झालेला किंवा इक्विलंट एज्युकेशन असणारा कोणताही कॅन्डिडेट या प्रकारचे शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसला ॲपियर होऊ शकतो.
यामध्ये प्रामुख्याने जे फोकस एरियाज डिफाईन करण्यात आलेले आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, त्याचबरोबर स्मार्ट सिटीज, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, एक्सटेंडेड रियालिटी, सायबर सिक्युरिटी, डिजिटल फॉरेन्सिक्स, 5G connectivity, digital fluency, data and digital transformation, industrial automation and robotic processes, electronic manufacturing, yoga sciences, fashion technology and fashion designing, financial technologies that is fintech, health and wellness, architectural drafting, basics of 3D design, building information modeling, 3D printing, electrician, electrical and electronics, mobile communication, mobile repairing and basics of DTH installation, digital marketing यासारखे अनेक वेगवेगळे स्पेसिफिक एरिया या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने सध्या देशभरामध्ये प्रामुख्याने 46पेक्षा अधिक सेक्टर स्किल काउन्सिल्स हे कार्यरत आहेत. हे सेक्टर स्किल काउन्सिल्स त्यांच्या क्षेत्रात असणारे जे काही ह्युमन रिसोर्स आहे त्याची डिमांड अँड अवेलेबिलिटी किंवा सप्लाय याच्यामध्ये असणारे स्किल गॅप आयडेंटिफाय करण्याचे काम करत असतात. आणि या स्किल गॅप रिपोर्टच्या आधारे हे काही महत्त्वाचे एरियाज सध्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने आयडेंटिफाय करून शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी सूचित केलेले आहेत की ज्यानुसार आपण पुढील प्रोग्राम्स हे डिझाईन करू शकतो. यामध्ये इन्स्टिट्यूशनल एलिजिबिलिटी हा एक महत्त्वाचा भाग देण्यात आलेला आहे. देशातील ज्या उच्च शिक्षण संस्था म्हणजे विद्यापीठे आणि महाविद्यालये किंवा उच्च शिक्षण संस्था युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या UGC ॲक्ट 1956 मधील सेक्शन 2F नुसार ज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे अशी संस्था ही त्या ठिकाणी हे कोर्सेस रन करू शकते. अर्थात असे कोर्सेस सुरू करण्यासाठी त्यांना त्यांच्या स्टॅट्युटरी बॉडीज दॅट इज गव्हर्निंग बॉडी, स्टॅट्युटरी काउन्सिल्स, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट किंवा ज्या काही त्यांच्या अकॅडमिक बॉडीज असतील त्याचे अप्रुव्हल्स हे घेणं आवश्यक राहील. हे सेंटर्स एस्टॅब्लिश करण्याचे काही मोड्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने हे जे काही सेंटर्स असतील हे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस या नावाने त्या ठिकाणी सुरू केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी नेसेसरी अरेंजमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी या त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. दुसरा ऑप्शन म्हणजे या संस्था इंडस्ट्रीबरोबर पार्टनरशिप करून अशा प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर्स हे उभे करू शकतात. त्याकरिता इंडस्ट्रीच्या मदतीने MOU करून सफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, लॅबॉरेटरीज आणि ट्रेनर्स यांची अरेंजमेंट हे त्या ठिकाणी करू शकतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा एक भाग म्हणजे असे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर्सचा परफॉर्मन्स हा दर 3 वर्षातून एकदा एक्सटर्नल कमिटीच्या माध्यमातून हा रिव्ह्यू केला जाणार आहे. ही देखील एक महत्त्वाची तरतूद या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या या कोर्सेसच्या अनुषंगाने UGCने केलेली आपणास दिसून येत आहे. यासाठी आवश्यक असणारे जे सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस जे आहेत ते एस्टॅब्लिशमेंट करण्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या इतर प्रोव्हिजन्स यामध्ये देण्यात आलेले आहेत. हे सेंटर इंट्रोड्यूस करत असताना की त्यामध्ये सेंटर शाल हेडेड बाय दी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, सिनियर फॅकल्टी ॲज अ सेंटर डायरेक्टर नॉमिनेटेड बाय व्हाईस चान्सलर ऑर प्रिन्सिपल. सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट याचं नेतृत्व हे प्रामुख्याने प्राध्यापक, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस की जे इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट असतील, सिनियर फॅकल्टी मेंबर हे त्या ठिकाणी सेंटर डायरेक्टर म्हणून काम करतील. या सेंटरसाठी एक ॲडवायझरी कमिटी असेल की ज्यामध्ये टीचर, इंडस्ट्री एक्सपर्ट्स, आउटसाईड एक्सपर्ट्स हे त्याच्यामध्ये मेंबर म्हणून काम करतील. जे ओव्हरऑल या स्किल डेव्हलपमेंट सेंटरला दिशा देण्याचं, पॉलिसी डिझाईन करून देण्याचं काम त्या ठिकाणी करतील. द सेंटर शॅल मेंटेन ए प्रोफाईल ऑफ लोकल जॉब ऑपॉर्च्युनिटीज, skill requirement for the local industry and will provide data support for these courses. The center shall also monitor the design, adoption and delivery of the courses. या सेंटरच्या माध्यमातून
की लोकल इंडस्ट्रीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि त्यासाठीची माहिती प्रसारित करतील. त्याचबरोबर या सेंटर्समधील वेगवेगळ्या कोर्सेसचे डिझाईन, अडॉप्शन आणि डिलिव्हरी या अनुषंगाने मॉनिटरिंगची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडतील. The centers shall publish the information such as the nomenclature of the short-term skill courses, number of seats available, admission criteria, courses course structure, fee structure, details of the admitted students, certificate issued for the each courses यासारखी माहिती ते आपल्या वेबसाईटवरती डिस्क्लोज करतील. ही एक महत्त्वाची बाब या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये आणण्यात आली आहे. म्हणजे या कोर्सेस रन करणाऱ्या या सेंटरचा मेकॅनिझम देखील डिफाईन करण्याचा प्रयत्न या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये आपल्याला दिसून येतो. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण केवळ त्या ठिकाणी क्लासरूम कोचिंग किंवा टीचिंग येथे असणार नाही, तर त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज की ज्यामध्ये मशिनरी, टूल्स, इक्विपमेंट, लॅबोरेटरी इक्विपमेंट, कम्प्युटर लॅब यासारख्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतील. या सर्व सुविधा एकतर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट स्वतः अरेंज करू शकतील किंवा त्या इंडस्ट्री पार्टनरच्या मदतीने देखील अशा प्रकारची अरेंजमेंट या करू शकणार आहे. त्यासाठी त्यांना आवश्यक असणारे जे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आहेत किंवा ॲग्रीमेंट्स आहेत ती करण्याची मुभा या पॉलिसी डॉक्युमेंटनुसार देण्यात आलेली आहे. फॅकल्टी आणि ट्रेनर कोण असू शकतात याबाबतची देखील प्रोव्हिजन या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये करण्यात आलेली आहे. The courses may be delivered by the individual, more than one faculty, skill instructor, industry professional, or combination of the faculty, skill instructor, industry professional and professor of practice. जे यामध्ये हे कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. The combination of higher educational institutional faculty, industry professional, professor of practice may teach the general theory component इन द शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस. याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे ट्रेनर हे कोर्सेस टीच करू शकतील. त्याचबरोबर या व्यतिरिक्त जे स्किल ट्रेनर्स असतील ते देखील आपल्याला या कोर्सेसच्या अध्यापनासाठी व स्किल ट्रेनिंगसाठी हँड्स ऑन एक्सपिरियन्सेससाठी हे इंडस्ट्री एक्सपर्ट्स मदत करतील. यामध्ये नंबर ऑफ अकॅडमिशियन अँड प्रॅक्टिशनर शुड बी 1:1 रेशो. यामध्ये जे फॅकल्टी, अकॅडमिशियन्स आणि प्रॅक्टिशनर यांचा जो रेशो आहे 1:1 या पद्धतीने मेंटेन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच केवळ अकॅडमिशियन हे अशा प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेससाठीचे कोर्सेस त्या ठिकाणी शिकू शकणार नाहीत, तर त्यांच्या जोडीला प्रॅक्टिशनर देखील असणं हे आवश्यक राहील. म्हणजे याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचा भाग विचारात घेऊन प्रॅक्टिशनर किंवा इंडस्ट्री ट्रेनर्स हे याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या संपूर्ण शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसला एक सार्वत्रिक असं एकत्रित स्वरूप देण्याच्या अनुषंगाने त्यामध्ये एकवाक्यता आणण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी या डिफाईन करून देण्यात आलेल्या आहेत. हे कोर्सेस प्रामुख्याने किमान 3 महिने ते कमाल 6 महिने एवढ्या कालावधीचे असतील. यामध्ये मॅक्सिमम फोकस जो असेल तो प्रॅक्टिकल लर्निंगवरती असेल. एका बॅचसाठीची इनटेक कपॅसिटी ही जास्तीत जास्त 60 एवढी त्या ठिकाणी असेल, नॉट मोर दॅन 60. मिनिमम फॅकल्टी स्टुडंट रेशो हा त्या ठिकाणी 1:1 याप्रमाणे 1:30 याप्रमाणे त्या ठिकाणी असेल. म्हणजे 30 विद्यार्थ्यासाठी एक टीचर, एक फॅकल्टी मेंबर हा रेशो त्या ठिकाणी आपल्याला मेंटेन करावा लागेल. या कोर्सच्या अंतर्गत दिले जाणारे जी काही क्रेडिट्स आहेत हे क्रेडिट्स प्रामुख्याने जर आपण पाहिले तर त्यामध्ये किमान 12 क्रेडिट आणि कमाल 30 क्रेडिट्स असतील. यामध्ये थेअरीचे क्रेडिट जे असतील त्या एका क्रेडिटसाठी 15 आवर्स म्हणजे 1 आवर पर वीक आणि प्रॅक्टिकलचे जर त्या ठिकाणी क्रेडिट्स असतील तर 30 आवर्स पर क्रेडिट म्हणजे 2 आवर्स पर वीक या पद्धतीची रचना याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. अडॉप्शन ऑफ द मॉडेल करिक्युलमच्या बाबतीमध्ये देण्यात आलेली महत्त्वाची सजेशन यामध्ये आहे. जो एक कोर्स त्या ठिकाणी सेक्टर स्किल काउन्सिलने डिझाईन केलेला आहे आणि तो जर आपल्याला ॲप्लिकेबल असेल तर तो ॲज इट इज आपण ॲडॉप्ट करू शकतो किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नवीन कोर्सेस डिझाईन करण्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी इंडस्ट्री पार्टनरबरोबर आपण नवीन काही कोर्सेस देखील
यामध्ये डिझाईन करू शकतो. मात्र त्यासाठी अकॅडमिक काउन्सिल किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीज जे असतील त्याची मान्यता घेणं हे आवश्यक राहील. या स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसचा करिक्युलम डिझाईन करत असताना सर्वात महत्त्वाची भाग म्हणजे स्किल कॉम्पोनंट जो आहे तो त्यामध्ये किमान 60% व कमाल 70% असणं आवश्यक राहील. जनरल कॉम्पोनंटचा जो भाग आहे तो मॅक्सिमम 40% त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येणार आहे. जे थोडक्यात 40% थेअरी आणि 60% प्रॅक्टिकल स्किल ट्रेनिंग या पद्धतीने आपल्याला हे शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस हे डिझाईन करावे लागतील. स्किल डेव्हलपमेंट कॉम्पोनंटमध्ये प्रॅक्टिकल इन लॅबॉरेटरी, वर्कशॉप, इंडस्ट्री प्रिमाइसमध्ये असणारे प्रॅक्टिकल्स याबरोबरच या व्यतिरिक्त असणारे कोणत्याही प्रकारचे हँड्स ऑन ट्रेनिंग इन्क्लूड असतील. जनरल एज्युकेशन कॉम्पोनंटमध्ये प्रामुख्याने कोर ट्रेड स्किल इन ॲडिशन टू कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल, ICT स्किल, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग यासारख्या गोष्टींचा समावेश आपल्याला जनरल एज्युकेशन कॉम्पोनंटमध्ये हा करता येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब या कोर्सेसच्या बाबतीमध्ये जी आपल्याला दिसून येते ती म्हणजे The credits earned through the skill development courses may be used by the students for their degree and diploma programs. म्हणजे हे क्रेडिट जे मिळवले जातील ते त्यांना डिग्री किंवा डिप्लोमासाठी यूज करता येतील, तिकडे ते ट्रान्सफर करता येऊ शकतील. A student should permitted to take at least one and maximum 2 such skill development courses during their degree and diploma program. डिग्रीला ॲपियर झालेल्या विद्यार्थ्याला किमान 1 व कमाल 2 स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस त्या ठिकाणी करता येऊ शकतील. याचं मोड ऑफ टीचिंग ऑनलाईन, ऑफलाईन, हायब्रिड अशा दोन्ही पद्धतीचं त्या ठिकाणी ठेवता येऊ शकेल. मात्र त्याला प्रॅक्टिकल आणि हँड्स ऑन ट्रेनिंगची जोड असणं हे मॅन्डेटरी असेल. म्हणजे अशा प्रकारचे या प्रामुख्याने कोर्सेसचं स्ट्रक्चर हे डिझाईन करण्यात आलेलं आहे. असेसमेंटच्या बाबतीमध्ये 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. एक म्हणजे त्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने डिझाईन केलेले असेसमेंट मेथड जे असतील त्या मेथडनुसार त्याचं असेसमेंट करता येईल, सर्टिफिकेशन करता येईल, किंवा जॉईंट असेसमेंट करता येईल की ज्यामध्ये इंडस्ट्री किंवा सेक्टर स्किल काउन्सिलच्या माध्यमातून इव्हॅल्युएशन केलं जाईल. त्याचबरोबर सर्टिफिकेट इश्यू करत असताना त्या ठिकाणी अलॉंग विथ क्रेडिट अँड ग्रेड्स हे सर्टिफिकेट इश्यू करणं आवश्यक राहील. म्हणजे केवळ त्या ठिकाणी या सर्टिफिकेट प्रोग्रामचं नाव जारी करून त्या ठिकाणी सर्टिफिकेट इश्यू करता येणार नाही. तर त्यामध्ये देण्यात अलॉट करण्यात आलेले क्रेडिट्स, त्याला मिळालेली ग्रेड याही गोष्टी आता सर्टिफिकेटवरती आपल्याला नमूद करावे लागतील. या कोर्सला ॲडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ABCचं अकाउंट ओपन करणं हे मॅन्डेटरी राहील आणि त्याच्यामध्ये त्याला मिळालेले जे काही क्रेडिट्स आहेत ते त्या ठिकाणी डेपॉझिट केली जातील आणि त्या ठिकाणी त्याला ते ट्रान्सफर करण्याचे देखील अधिकार असतील. The certificate so granted will be made available in digital forum through the National Academic Depository or DigiLocker. त्या संबंधित विद्यार्थ्याला ग्रँट करण्यात आलेले सर्टिफिकेट हे NAD किंवा DigiLockerवरती अवेलेबल करून देणं ही देखील अत्यंत महत्त्वाची बाब असेल. त्याचबरोबर यामध्ये करिक्युलम आणि क्रेडिट फ्रेमवर्क अडॉप्ट करत असताना सध्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत अंडरग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी जे काही त्या ठिकाणी करिक्युलम अँड क्रेडिट फ्रेमवर्क देण्यात आलेला आहे त्याचा रेफरन्स घेऊन तशा प्रकारे आपण सेमिस्टर ग्रेड पॉईंट असतील किंवा कम्युनिटिव्ह ग्रेड पॉईंट असतील की त्याचं कॉम्पिटिशन म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन हे आपण त्याच्या बेसिसवरती करू शकतो की जेणेकरून या कोर्सेसच्या अंतर्गत मिळालेले क्रेडिट्स त्यांना अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामसाठी ट्रान्सफर करता येऊ शकतील आणि तिकडे ते यूज करता येऊ शकतील. तर अशा प्रकारची ही असेसमेंट मेथडॉलॉजी ही यामध्ये देण्यात आलेली आहे. याबरोबरच त्या ठिकाणी फी फॉर्म स्टुडंट्स हा एक ऑप्शन त्यामध्ये आहे. हे कोर्सेस हे सेल्फ फायनान्स किंवा सेल्फ सस्टेनेबल मोडमधले असल्यामुळे याच्याकडून विद्यार्थ्यांच्याकडून फी चार्ज करणं अलाउड करण्यात आलेलं आहे. त्या फी पॉलिसीच्या निर्णयानुसार त्या धोरणानुसार की या कोर्सेससाठी आवश्यक असणारी फी ही चार्ज करता येईल आणि ती त्या ठिकाणी संस्थेच्या किंवा त्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरती डिस्प्ले करणं, फी रिफंड पॉलिसीचे UGCचे नियम आणि इतर सर्व नियमास अनुसरून फी चार्ज करता येऊ शकेल.
या कोर्सेसला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची अपॉर्च्युनिटी देण्याकरिता की आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने प्लेसमेंट असिस्टंटची देखील व्यवस्था करणं हे आवश्यक राहणार आहे. अशा काही महत्त्वाच्या नाविन्यपूर्ण बाबी की या शॉर्ट टर्म स्किल डेव्हलपमेंट कोर्सेसच्या गाईडलाईनच्या अनुषंगाने या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने दिलेल्या आहेत. अर्थात सध्या हा एक पॉलिसीचा ड्राफ्ट आहे आणि यामध्ये आवश्यक असणाऱ्या काही सूचना किंवा आवश्यक असणारे फीडबॅक सजेशन युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडून इन्व्हाइट केलेले आहेत. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या वेबसाईटवरती देण्यात आलेल्या ईमेलवरती 20 जानेवारी 2024पर्यंत आपण यामध्ये काही आपल्याला बदल अपेक्षित असतील किंवा काही नवीन सजेशन्स आपल्याला करायचे असतील तर त्या सजेशन्स आपण याच्यामध्ये करू शकतो. धन्यवाद.